प्रायश्चित्त काळातील तिसरा सप्ताह, जुबली वर्ष 2025. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. मी वर्गात शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी छडीही घेणार नाही. ही वाक्य, ही घटना आपल्या बहुतेकांच्या परिचयाची आहे. केशव गंगाधर टिळक, ज्यांची बाळ गंगाधर टिळक म्हणून समाजाला ओळख आहे, आणि पुढे त्यांच्या ठायी असलेलं शौर्य, त्यांचं धैर्य, त्यांची चिकाटी आणि त्यांचं कार्य पाहून लोकमान्य टिळक म्हणून समाजाने त्यांना गौरविलं, सन्मानित केलं. त्यांचा तो बालपणीचा अनुभव आपणापैकी बहुतेकांनी वाचला असणार, ऐकला असणार, आपल्या परिचयाचा असणार. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या विषयाचं औचित्य साधून तो अनुभव मी आपणासमोर ठेवू इच्छितो. कल्पना करा, बाळ गंगाधर टिळक बाल्यावस्थेमध्ये विद्यार्थी दशेत असताना वर्गामध्ये कोणीतरी शेंगा खाऊन त्याची सालं वर्गामध्ये टाकली होती. शिक्षकांनी पाहिल्यानंतर वर्गात शेंगा कोणी खाल्ल्या म्हणून जाब विचारला गेला. वर्गामधून कोणीही बोलत नव्हतं. आपली चूक मानायला, कबूल करायला कोणी तयार नव्हतं. एक दोन वेळेला विचारूनही कोणी विद्यार्थी स्वतःहून पुढे येत नाही. म्हणून शिक्षकांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत सुरुवात करून सर्व विद्यार्थ्यांना जोडायला सुरुवात केली. बाळ गंगाधर टिळकांच्या जवळ गुरुजी आले. तेव्हा टिळकांनी अगदी लहान त्या विद्यार्थी दशेमध्ये शिक्षकांना निर्भीडपणे, निसंकोचपणे सांगितलं, मी वर्गात शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी छडीही घेणार नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कल्पना करा, एक बाल विद्यार्थी आपल्या शिक्षकांसमोर असं विधान बोलण्याचं धाडस करतो. जे शिक्षक विद्यार्थ्यांपेक्षा वयानं, विचारानं, ज्ञानानं, अनुभवानं मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, अशी गोष्ट बोलण्यासाठी, अशी गोष्ट सांगण्यासाठी आणि सुनावण्यासाठी, करण्यासाठी मनी धाडस आणि अंतर्यामी साहस लागतं. जीवनमूल्ये जीवनामध्ये, हृदयात, मनामध्ये खोलवर रुतवल्याशिवाय आणि मुळावल्याशिवाय जीवनाचा आणि जगण्याचा तो अविभाज्य भाग आणि घटक असल्याशिवाय व्यक्ती अशा प्रकारची विधानं स्पष्टपणे, जाहीरपणे, निर्भीडपणे करू शकत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, जुबली वर्षाचं औचित्य साधून शुभवर्तमानातील मूल्य या विषयावरती प्रायश्चित्त काळातील या तिसऱ्या सप्ताहामध्ये आपण विचार मंथन आणि चिंतन करीत आहोत. 2025च्या या जुबली वर्षामध्ये एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणास वैयक्तिक आणि कौटुंबिक श्रद्धेमध्ये वाढायचं आहे, दृढ व्हायचं आहे. त्या अनुषंगाने या वर्षामध्ये वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, गाव पातळीवरती आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे जुबली वर्ष 2025 हे का आणि ख्रिस्त सभेनं ते कशासाठी घोषित केलेलं आहे, याविषयीचं विचार चिंतन आपण गेल्या 2 रविवारी ऐकलेलं आहे. बंधू भगिनींनो, आपण भारत देशामध्ये संख्येने कमी असलो तरी एक चांगलाच इम्पॅक्ट आणि प्रभाव एक कॅथलिक कम्युनिटी म्हणून आपण देशाभरामध्ये उमटवलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात, तांत्रिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि एक समाजसेवक म्हणून
देशभरामध्ये आपलं योगदान, आपली सेवा ही उल्लेखनीय आहे, याबाबत वाद मुळीच नाही. आपले आध्यात्मिक विधी, आपले धार्मिक कार्यक्रम, आपले धार्मिक मेळावे, आपल्या तीर्थयात्रा, आपले पीस मार्च, आपली आंदोलने, आपली चळवळी अतिशय शिस्तबद्ध, शांतप्रिय पद्धतीनं आयोजित केल्या जातात. कुठे हाणामारी नाही, कुठे चेंगराचेंगरी नाही, कुठे मोडतोड नाही, कुठे फोडतोड नाही, कुठे जाळपोळ नाही, कुठे दगडफेक नाही. सरकारी यंत्रणेची नासधूस आणि कोणाची लूट आपण कधी करत नाही. ख्रिस्त सभेची आपणास ही शिकवण आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं ती आपणास दिलेली आहे. ख्रिस्ती जमाव म्हणजे शांतप्रिय जमाव, ख्रिस्ती जमाव म्हणजे शिस्तप्रिय जमाव. हीच आपली लोकप्रियता आहे, हीच आपली ख्याती आहे आणि हीच आपली देशभरामध्ये ओळख आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिस्त सभेच्या आजवरच्या इतिहासामध्ये प्रभू येशूच्या स्वार्थिक कार्यासाठी, प्रभूच्या मूल्यांची आणि शिकवणुकीची साक्ष देण्यासाठी कित्येकाने आपले रक्त सांडले आहे, कित्येकाने आपली जीवाची आहुती दिलेली आहे, कित्येकाने मानसिक, भावनिक आणि शारीरिक छळ सहन केलेला आहे. आणि ही ख्रिस्त सभा जिवंत ठेवण्यासाठी, ही ख्रिस्त सभा पुढे नेण्यासाठी परमेश्वराला श्रद्धावंताने, निस्वार्थीपणे, त्यागी मनाने संपूर्णतः सहकार्य केलेलं आहे. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. ही आपल्या ख्रिस्त सभेची जगाला ओळख आहे. हा आपला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक पॉईंट आहे, हा आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जुबली 2025व्या वर्षानिमित्तानं आजचा विषय शुभ वर्तमानाची मूल्ये आणि आपले वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन याची एकत्र सांगाड घालून आजचं हे चिंतन मी आपणासमोर ठेवू इच्छितो. बंधू भगिनींनो, आजच्या विषयाला धरून मी जे काही मुद्दे आपणासमोर चिंतनासाठी, आत्मपरीक्षणासाठी ठेवणार आहे, ते कोणाची विटंबना करावी, निंदा आणि टीका करावी, कोणाला दोष द्यावा म्हणून मी माझे विचार मांडत नाही. माझे आजचे विचार, आजचं हे चिंतन सगळ्यांनाच आवडेल, सगळ्यांनाच भावेल, सगळ्यांच्याच पसंतीस उतरतील आणि सर्वांनाच ते पसेल, रुचेल आणि सर्वजण त्याचा स्वीकार करतील असं होणार नाही, याची मला चांगलेच जाणीव आहे, कल्पना आहे. आणि तरी देखील काही गोष्टी अगदी निर्भीडपणे, निसंकोचपणे बोलण्याचं धाडस आणि साहस आजच्या विषयाला धरून मी करणार आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आय एम नॉट हिअर टू प्लीज एनीबॉडी अँड आय डू नॉट विश टू प्लीज एनीबॉडी. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. भाविकांना बरं वाटावं, माझी प्रशंसा आणि स्तुती व्हावी, हा माझा हेतू मुळीच नाही. पण जे वास्तव आहे, जे डोळ्यासमोर आहे, जे डोळ्यानं दिसतं, समाजामध्ये जे काही घडतं, आपण जे काही करत आहोत ते योग्य की अयोग्य, आमच्यासारख्या ख्रिस्ती श्रद्धावंतांकडून ते अपेक्षित आहे का? आम्ही जे काही करीत आहोत ते आमच्या ख्रिस्ती श्रद्धेला, ख्रिस्ती शिकवणुकीला, ख्रिस्ती मूल्यांना धरून आहे का, यावर आपणास चिंतनात्मक तेवढाच गांभीर्यानं आज विचार करायचा आहे. स्वतःचं मूल्यमापन स्वतःनंच करायचं आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, धर्माच्या, श्रद्धेच्या, साक्रामेंताच्या नावाखाली दैनंदिन जीवनामध्ये
आपण जी काही कृती करतो, सोहळ्यामध्ये, समारंभामध्ये, वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, गाव पातळीवर किंवा सामाजिक स्तरावर म्हणा, त्या कृतीमधून, त्या आचरणाद्वारे शुभ वर्तमानामधील प्रभू येशू ख्रिस्ताचं कोणतं मूल्य मी समाजासमोर ठेवत आहे, की ज्यामुळे माझी ती कृती, माझं ते कृत्य, माझं ते वर्तन आणि माझी ती वागणूक पाहून समाजामधील इतर समाजाची माणसं, इतर धर्माची माणसं प्रेरित होतात, प्रभावित होतात. माझी ती कृती पाहून त्या परमेश्वराला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला गौरवितात, त्याची गौरवस्तुती करतात. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि अनुयायी आहे म्हणून आम्हाला ओळखतात आणि आम्हाला जाणतात आणि पारखतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अगदी खेदानं आणि अगदी दुःखानं मी या वेदीवरून हे विधान करतो, साक्रामेंट आपणासाठी केवळ निमित्त झालेले आहेत. साक्रामेंटाच्या नावाखाली सेलिब्रेशनमध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपण काय काय करतो. लग्न साक्रामेंट प्रिय बंधू भगिनींनो केवळ मौज मजा करण्यासाठी, केवळ नाचगाणी करण्यासाठी, केवळ खाणेपिणे करण्यासाठी हे साक्रामेंट आहे का? मेहंदीचा कार्यक्रम, संगीत मैफिल, पाण्याचा कार्यक्रम, बॅचलर पार्टी, थँक्स गिव्हिंग पार्टी, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो याच्या नावाखाली 4-5 दिवस आपण पैशाची किती उधळपट्टी करतो. जस्ट फॉर गेट टुगेदर, जस्ट फॉर एन्जॉयमेंट, फक्त खाणं पिणं करण्यासाठी हे खुलं मद्यपान, लहान लहान बालकांसमोर आपण हे खुलं प्रदर्शन करतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ध्वनी प्रदूषण, रात्री उशिरापर्यंत, रात्री 10 वाजता आपण आपला कार्यक्रम आटोक्यात आणायचा असतो, तरी देखील रात्री 12 आणि 1 वाजेपर्यंत आपले कार्यक्रम चालू असतात. आणि मग प्रिय बंधू भगिनींनो, कार्यक्रम मॅनेज करण्यासाठी आपण पोलिसांचे देखील हात कधी कधी ओले करतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे सेलिब्रेशन आपण बंधूंनो आणि भगिनींनो का आणि कशासाठी करतो? त्या सेलिब्रेशनमध्ये, त्या दिवसामध्ये ख्रिस्त सभेचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभ वर्तमानाचं कोणतं मूल्य आपण देत असतो? सेलिब्रेशन हे 4-5 दिवस फक्त बंधूंनो आणि भगिनींनो खाणं पिणं करण्यासाठी, गेट टुगेदर करण्यासाठी, एन्जॉयमेंट करण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी हे लग्न साक्रामेंट आहे का? या साक्रामेंटाच्या नावाखाली प्रिय बंधू भगिनींनो आपण आध्यात्मिक गोष्टी कधी वाढवल्या आहेत का? सेलिब्रेशनच्या नावाखाली एकाचे 2 दिवस, दोनाचे 3 दिवस, तिनाचे 4 दिवस आणि आता 5-5, 6-6 दिवस, संपूर्ण आठवडाभर आपलं सेलिब्रेशन करतो. पैशाची आपण उधळण करतो, परंतु साक्रामेंटाच्या नावाखाली आपण श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढवण्यासाठी, प्रार्थना, दानधर्म, श्रद्धा, विश्वास वाढवण्यासाठी तिथं आपण काही केलेलं आहे का? आपलं वेडिंग गाऊन, फ्लावर गर्ल्स, त्यांचा पेहराव प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो कशा प्रकारचा असतो? उपासनेला शोभेल असा ड्रेस, असा आपली वेशभूषा असते का? कधी खुले आम उपासनेमध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो हे अंग प्रदर्शन करण्यासाठी हा पवित्र विधी आहे का? प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं शरीर प्रिय बंधू भगिनींनो ख्रिस्त सभेसाठी तोडलं, मोडलं आणि आपला सर्वांचं तारण केलेलं आहे. तारणाचं माध्यम म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं शरीर दिलेलं आहे. आपण काय करत आहोत? या शरीराचं अंग प्रदर्शन या उपासना विधीमध्ये, याद्वारे ख्रिस्त सभेला शुभ वर्तमानामधील कोणतं मूल्य प्रिय बंधू भगिनींनो आपण समाजासमोर ठेवतो? काही ठिकाणी आपण जागेवरती अतिक्रमण केलेली आहेत, जागा फसून आणि लुबाडून घेतलेल्या आहेत
आणि हा माणूस ज्यांनी लबाडी केलेली आहे तोही कोर्टात आहे, आणि ज्याचं घेतलेला आहे, ज्याच्यावरती अन्याय केलेला आहे, तीही व्यक्ती कोर्टामध्ये गेलेली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कोणतीही कृती ख्रिस्ती श्रद्धावंतानं करायची म्हणून करू नये. मी ते केल्यानं चार चौघामध्ये बरं वाटेल, समाजामध्ये माझी स्तुती आणि चर्चा केली जाईल म्हणून ती कृती मी करू नये. बंधूंनो आणि भगिनींनो, सगळेच करतात म्हणून स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून स्वतःची सत्सक विवेक बुद्धी गहाण ठेवून दुसऱ्यांच्या हाती देऊन दुसरे करतात आणि म्हणून मी अंध होऊन कोणाचं अनुकरण करू नये. मी करीत असलेल्या प्रत्येक कृतीमधून कोणता गॉस्पल व्हॅल्यू, शुभवर्तमानामधील कोणतं मूल्य मी समाजासमोर ठेवत आहे, माझ्या कृतीद्वारे कोणतं शुभवर्तमानाचं मूल्य मी लोकांसमोर नेत आहे, याचा प्रामुख्याने कृती करण्या अगोदर गांभीर्यानं विचार मंथन आणि चिंतन झालंच पाहिजे. बंधूंनो आणि भगिनींनो, कृती करायची म्हणून ती करू नये, दुसरे करतात म्हणून ती मुळीच करू नये. त्यामागील तथ्य काय, पथ्य काय, हेतू काय, फलित काय, अर्थबोध काय, समाजबोध काय, धर्मबोध काय आणि नीतिबोध काय, याचा आढावा, हा विचार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो कृती करण्या अगोदर प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतांना करणं गरजेचं आहे. प्रवाहाबरोबर नुसता आपण जाऊ नये. हा प्रवाह आपल्याला कुठे नेतो, त्यामध्ये आपला किती लाभ आहे, समाजाचा किती उद्धार आहे, याचं भान आणि याची जाणीव देखील ख्रिस्ती श्रद्धावंतांना असणं महत्त्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तानं जीवनामध्ये अंगीकारलेली प्रत्येक कृती, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रत्येक कार्य हे जीवन मूल्यावरती आधारलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने कृती नुसती करायची म्हणून केली नाही, चार चौघामध्ये लोकांना बरं वाटेल, लोक आपली प्रशंसा आणि स्तुती करतील म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने कोणी कृत्य केलेली नाहीत. जीवनाच्या प्रत्येक कृतीमधून कृती मागे जीवन मूल्य होते, मानवी जीवनासाठी बोध होता, मोरॅलिटी होती, एथिक्स होतं, मेसेज होता, संदेश होता. प्रभूची प्रत्येक कृती मानवी मूल्यावरती आधारलेली होती, जीवनामध्ये मुळावलेली होती. प्रेम, दया, शांती, नीती, परोपकार, समेट, सलोखा, सेवा, नम्रता, सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, आज्ञाधारकपणा, सेल्फ रिस्पेक्ट, नॉन जजमेंटल ॲटिट्यूड, सहनशीलता, संवेदनशीलता, निस्वार्थीपणा, त्यागी आणि समर्पित वृत्ती, दुसऱ्याविषयी तळमळ आणि कळकळ. प्रभूच्या प्रत्येक कृतीतून ही जीवन मूल्य व्यक्त होत होती, प्रकट केली जात होती. कोणतीही ॲक्टिव्हिटी प्रभू येशू ख्रिस्तानं करायची म्हणून नुसत्या नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी केली नाही, तर प्रत्येक कृतीमधून प्रभू येशू ख्रिस्तानं ख्रिस्ती मूल्य विश्वाला, अखिल मानवतेला दिली, समाजासमोर ठेवली. आपण त्याचे अनुयायी म्हणून त्याचं अनुकरण करावं या आशेनं, या अपेक्षेनं. आपला बाप्तिस्मा झाल्यावर अरण्यामध्ये 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्तानं उपवास आणि प्रार्थना केली. याही जगातील मोह आणि लोभ आणि स्वर्गीय मूल्य यामधील तफावत, यामधील भेद प्रभू येशू ख्रिस्तानं जाणला, ओळखला आणि तो लोकांच्या निदर्शनी आणला. जागतिक लोभापोटी ईश्वरी मूल्य आपण पायाखाली तुडू शकत नाहीत, गहाण ठेवू शकत नाहीत. हा मोलाचा संदेश प्रभू येशू ख्रिस्तानं दिला. कानागावी पाण्याचा द्राक्षरस करून गरजेप्रसंगी आपण एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा आणि मदत करण्याचा प्रिय बंधू भगिनीनं परोपकारी विचार आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्तानं ठेवला. आजारानं त्रस्त असलेल्या शिमोनाच्या सासूला भेट देऊन तिच्यासाठी प्रार्थना करून
आपल्यामध्ये आजारांविषयी असलेली आदर भावना आणि कळकळ प्रभू येशू ख्रिस्तानं व्यक्त केली. समाजानं लाथाडलेल्या, वाळीत टाकलेल्या कुष्ठरोगांना जवळ करून सर्वांना मानानं आणि प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार आणि हक्क आहे, हा मौलिक विचार प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या समोर ठेवला. कोणी कुणाला तुच्छ आणि गलिच्छ लेखू नये, मानू नये, असं समजू नये, हा सदाचारी विचार प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या समोर ठेवलेला आहे. लेवी जकातदाराला, जक्कयाला जवळ करून ते आहेत तसा प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांचा स्वीकार केला. टू एक्सेप्ट द पर्सन ॲज ही इज ऑर ॲज शी इज. ही परमेश्वराची लेकरे आहेत, परमेश्वरापासून दुरावलेली आहेत, जीवनामध्ये भरकटलेली आहेत, हरवलेली आहेत, चुकलेली आहेत, दिशाहीन, दिशाभूल झालेली असली तरी ती आपलीच आहेत. ती आपलेपणाची भावना, आपण सारे जण भाऊ बंद आहोत, वी आर ब्रदर्स अँड सिस्टर्स इन क्राइस्ट, हा बंधुप्रीतीचा आणि बंधुत्वाचा मूल्य प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या समोर ठेवले. 12 प्रेषितांच्या निवडीमध्ये सर्व स्तरातले, सर्व क्षेत्रातले, सर्व समाजातील, सर्व वंशामधील प्रेषित होते. याद्वारे आपण सर्वजण समान आहोत. आपल्यामध्ये कोणी उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत, सुशिक्षित आणि अडाणी असा भेदभाव प्रभू येशू ख्रिस्तानं कधीच केला नाही. विधवेचा एकुलत्या एका मुलाला मरणातून उठून समाजामधील दीन दुबळे गरीब गरजवंतांच्या दुःखामध्ये आपण नेहमी सहभागी झालो पाहिजेत, त्यांना आपला आधार दिला पाहिजे. हा मौलिक विचार प्रभू येशू ख्रिस्तानं याद्वारे आपल्या समोर ठेवला. 5,000 भोजन देऊन भुकेलेले, ताणलेले, उपाशी पोटी, अर्धपोटी, गरीब, लाचार, भिकारी यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये, तर त्यांच्या बाबतीमध्ये त्या गोर गरिबांविषयी आपलं मन नेहमी संवेदनशील असावं, असा मौलिक विचार प्रभू येशू ख्रिस्तानं श्रद्धावंतांसमोर ठेवला. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 7च्या 70 वेळेला आपण एकमेकांना क्षमा करावी, समजून घ्यावं, समंजसपणा दाखवावा. हे जीवन मूल्य प्रभू येशू ख्रिस्तानं आपणासमोर ठेवलं. आपण आपल्या वैऱ्यावरती प्रीती करावी, शत्रूंसाठी प्रार्थना करावी, वाईटाची परतफेड चांगल्याने करावी, शिव्या शाप देणाऱ्यांना, निर्बत्सना करणाऱ्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. ही प्रभूची शिकवण, ही प्रभू येशू ख्रिस्ताची जीवन मूल्ये. स्वतः गुरु असून त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतले. प्रिय बंधू भगिनींनो, कधी कधी आपण बोलत असतो, तुझी जागा इथं माझ्या पायाखाली आहे. प्रभू येशू ख्रिस्त गुरु असून, साऱ्या विश्वाचा राजा असून, सगळ्या विश्वावरती त्याचं स्वामित्व आणि प्रभुत्व असून देखील प्रभू येशू ख्रिस्त जीवनामध्ये किती नम्र झाला, विनम्र झाला आणि सेवाभावी जीवनाचा आदर्श मूल्य त्यानं समाजासमोर ठेवलं. जशी स्वतःवर तशी एकमेकांवरती आणि शेजाऱ्यावरती प्रीती करा, असा मौलिक जीवनासाठी जगण्यासाठी सुवर्ण नियम प्रभू येशू ख्रिस्तानं अखिल मानवतेला दिला. मनाचे सौम्य ते धन्य, नीतिमत्वाचे भुकेले आणि ताणलेले ते धन्य, दयाळू ते धन्य, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, शांती करणारे धन्य, नीतिमत्वासाठी ज्यांचा छळ होतोय ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. मानवी जीवनासाठी आणि जगण्यासाठी किती अनमोल मूल्य धन्योद्गाराद्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यासमोर ठेवलेले आहेत. जीवनाचे 10 सुवर्ण नियम 10 आज्ञांच्या रूपामध्ये आपल्याला दिलेले आहेत. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, समाजातील आपलं वागणं, समाजामधील आपलं बोलणं, आपलं आचरण, आपलं कृत्य, आपण करीत असलेली प्रत्येक कृती ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभ वर्तमानामधील मूल्यांना
शिकवणुकीला आणि आज्ञाला धरून असावी, अशा त्या प्रभूची आपणा प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. बंधू भगिनींनो, आपणापैकी किती जण मनानं हृदयानं सौम्य आहेत, निर्मळ आहेत, न्यायनीतीचे भोकेले आहेत, अंतःकरणाने शुद्ध आहेत, पवित्र आहेत, शांती सलोख्यासाठी धडपडतात, न्यायासाठी नीतीसाठी छळ सहन करतात. आज समाजामध्ये आपण काय पाहतो? आंतरराष्ट्रीय स्तरापासून खेड्यापाड्यापर्यंत बहुतेक सर्वच क्षेत्रामध्ये आपणा जीवन मूल्यांची, नीती मूल्यांची घसरण झालेली, जीवन मूल्य पायाखाली तुडवली आणि चिरडली जात आहेत. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. अधिकृत नियमाला धरून, कायद्याला धरून कामं करण्यासाठी देखील अनधिकृतपणे पैसा मोजावा लागत आहे. त्याशिवाय फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत फाईल क्लिअर होत नाही. व राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अंधाधुंदीचे गैरव्यवहार, हे गैरप्रकार आपणास पाहावयास मिळतात. आपण खोट्याचं, कधी कधी वाईटाचं समर्थन करण्यासाठी, सत्याचं असत्य करण्यासाठी आपण पैसे मोजायला पुढे मागे पाहत नाहीत. बंधूंनो आणि भगिनींनो, मत्ती लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 ओवी 13 ते 16 मध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे की आपण पृथ्वीचे मीठ आहोत, आपण जगाचा प्रकाश आहोत. आपला प्रकाश आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे आणि आपल्या कृत्यांद्वारे आपण राहत असलेल्या देशामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये आणि जमावामध्ये, प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे पडला पाहिजे की आपण करीत असलेले प्रत्येक कृत्य, प्रत्येक कृती, आपली वागणूक, आपलं वर्तन पाहून आपल्या स्वर्गातील पित्याचा गौरव केला जाईल. पौलचे इफेसकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2 ओवी 10 मध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे की ख्रिस्ती श्रद्धावंतांनी सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम, आपला जीवनक्रम चालवावा, ही देवाची आपल्यासाठी पूर्वनियोजित योजना आहे. होय प्रिय बंधू भगिनींनो, या पृथ्वीवरती सत्कृत्ये करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी आपला मानवी जन्म आहे. इथं आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वाटेल तसं आपण वागू शकत नाही. अर्थहीन अशा कृती आपण करू शकत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ती श्रद्धावंतानं नुसतं जगायचं म्हणून जगू नये. माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याच्या स्मृती, त्याच्या आठवणी स्मरणामध्ये जिवंत राहिल्या पाहिजेत. जगण्याला अर्थ असला पाहिजे. जीवनात कोणतीही कृती, कोणतीही वर्तन आपण करायचं म्हणून करू नये, तर मी करीत असलेल्या प्रत्येक कृतीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूल्यांची जोड असली पाहिजे. मी ती जोड दिली पाहिजे. प्रभूची मूल्यांची सांगाड मला माझ्या कृत्याशी घालता आली पाहिजे. तरच माझ्या जीवनाला आणि जगण्याला, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अर्थ प्राप्त होतो. या जुबली वर्षामध्ये आपण आहोत. करूया का होळी दुष्कर्माची? जाळून टाकूया का या वर्षी माझ्या जीवनातील सर्व प्रकारचे दुष्कृत्य, दुष्कर्म, सर्व प्रकारचा केर, कचरा, ही घाण स्वच्छ करूया का? आपले आचार, आपले विचार, आपली प्रत्येक कृती प्रभूची मूल्य, प्रभूची शिकवण, प्रभूच्या आज्ञा, प्रभूचे विचार आपल्या जीवनामध्ये अंगीकारून जीवनाच्या प्रत्येक कृतीशी आणि कृत्याशी त्याची सांगाड घालून वाढता येईल का मला श्रद्धा आणि विश्वासामध्ये? या वर्षी प्रभूच्या सहवासामध्ये अधिक वेळ राहून
निष्कलंक ठेवता येईल का मला माझं मन आणि हृदय प्रभूसारखं शुद्ध आणि पवित्र या जुबली वर्षामध्ये? एकनिष्ठ राहता येईल का मला माझ्या वैवाहिक जीवनामध्ये एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून सर्व प्रकारची दगाबाजी, विश्वासघात आणि अनैतिक संबंध बाजूला ठेवून या जुबली वर्षामध्ये समेट सलोखा करता येईल का मला या जुबली वर्षानिमित्तानं? ज्या व्यक्तीबरोबर मी बरीच वर्ष बोलत नाही, एकमेकांचं तोंड पाहत नाही, विशेष करून माझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये, शेजाऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये, देता येईल का परत मी लुबाडून फसवून घेतलेली जमीन, ज्या जमिनीवरती मी अतिक्रमण केलेलं आहे, या जुबली वर्षामध्ये मला ती परत करता येईल का? डबल नुकसान भरपाई मोबदला देऊन थांबवता येतील का माझी सर्व अनैतिक, अव्यवहारिक, गैरकानूनी, भ्रष्टाचारी, अनाचारी आणि दुराचारी सर्व भ्रष्ट कृत्ये या जुबली वर्षामध्ये? साक्रामेंटाच्या नावाखाली सेलिब्रेशनमध्ये काही मूल्यहीन, अर्थहीन ज्या गोष्टी मी 4-4, 5-5 दिवस करत आहे, पैशाची जी मी उधळण करत आहे, त्यामधून काही मूल्य मी समाजासमोर ठेवत नाही. जस्ट टू कम टुगेदर, एन्जॉय अँड हॅव फन इन लाईफ, हे मूल्य आपण समाजासमोर देतोय का? या अशा गोष्टींना मला आटोक्यात आणता येतील का या जुबली वर्षामध्ये? वागवता येईल का मला समाजातील, कुटुंबातील, माझ्या स्वतःच्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला मानानं, सन्मानानं, प्रतिष्ठेनं, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता घरातील आजारांची, वृद्धांची योग्य प्रकारे काळजी आणि निगा मला या जुबली वर्षामध्ये घेता येईल का? पर्यावरणाच्या रक्षणार्थ संवर्धनाच्या मोहिमेमध्ये मला खुल्या मनानं, प्रामाणिकपणे सहभागी होता येईल का? प्रत्येक कृती करताना प्रभूची मूल्ये समोर ठेवून मला त्याची सांगाड माझ्या कृतीबरोबर आणता येईल का? मी जीवनात करीत असलेली प्रत्येक कृती, एव्हरी ॲक्शन, त्याच्याद्वारे समाजाला मला ख्रिस्ताची मूल्य देता येईल का? ख्रिस्ताच्या मूल्यांचे साक्षीदार प्रत्येक कृतीद्वारे मला समाजामध्ये होता येईल का? आमेन.